रामराम शेतकरी मित्रांनो, पिनाका फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो बघा, आम्ही इथं बेडवरती तूर आणि सोयाबीनचं कॉम्बिनेशन ने लागवड केली होती. तर बघा सध्या ग्रोथ एकदम चांगल्या प्रकारे झालेली आहे. तूर बघा आता एकदम जवळपास आता 1-1.5 फुटाची तूर झालेली आहे आणि फुटवे बघा तुम्ही एकदम छान प्रकारे असे फुटवे तिला सध्या फुटलेले आहेत. तरी अजून आम्ही यांची शेंडे खुडणी केलेली नाही आहे. सध्या पाऊस चालू होता त्यामुळे आम्ही याची शेंडे खुडणी केलेली नाही आहे. आता एकदा पाऊस उघडला की आम्ही याची शेंडे खुडणी करू, जेणेकरून पावसामध्ये जर शेंडे खुडणी जर केली तर याला बुरशी लागण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. त्यामुळे याची शेंडे खुडणी आम्ही सध्या लांबवली होती. तर बघा वाढ एकदम छान प्रकारे अशी वाढ झालेली आहे. आणि बेडवरती बघा 2 तास तुरीचे आणि 1 तास सोयाबीनचं असं कॉम्बिनेशन आहे याच्यामध्ये. सोयाबीनची ग्रोथ एकदम छान प्रकारे झालेली आहे. आणि जेव्हा आपण बेडवरती लागवड करतो याच्यामध्ये तण नियंत्रण करणं खूप अवघड जातं. याच्यामध्ये एकतर मग खुरपणीच करावं लागते किंवा मग तणनाशक जरी वापरायचं म्हणलं तर दोन्हीच्या कॉम्बिनेशनचं जे तणनाशक आहे ते याच्यामध्ये वापरायला लागतं. तर तीच माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात. त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. बेडवरती लावल्यानंतर आम्ही याच्यामध्ये बघा एड्रेपची नळी ठेवलेली आहे, जेणेकरून एकदा वाढल्यानंतर याच्यामध्ये पाण्याची व्यवस्थाही याच्यामध्ये होऊन जाईल. तर हे बघा आता हे तुरीचं जे बेड आहे या दोन्ही साईडनं आम्ही कोळपणी करून घेतलेले आहे. आणि जे ह्यामध्ये जे सरीमध्ये जे गवत होतं याच्यामध्ये आम्ही तणनाशकचा वापर केलेला आहे, जेणेकरून वरती झाडांच्या बुडापाशी खुरपणी करता येईल. आणि मध्ये खुरपणी करायला खूप जड होतं, त्यामुळे याच्यामध्ये आम्ही डायरेक्ट राऊंड ऑफ मारून दिलेलं आहे. तर मारताना एक काळजी घ्यायची आहे आपल्याला, फक्त त्याचा आपल्या पिकावरती उडू द्यायचं नाही आहे. एकदम कमी स्पीडमध्ये कॅप लावून याच्यामध्ये आपल्याला राऊंड अप मारायचं आहे. तर त्याऐवजी तुम्ही सोयाबीन तूरचं जे कॉम्बिनेशनचं तणनाशक आहे तेही याच्यामध्ये वापरू शकता. पण तुम्ही पिकाचं जे तणनाशक वापरणार तर त्याच्यामध्ये जे मोठं झालेलं गवत आहे, समजा उदाहरणार्थ असं मोठालं काँग्रेस वगैरे मोठालं जे बेटाचं गवत आहे ते तुम्हाला जास्त असं जळल्यासारखं त्याच्यामध्ये दिसून येणार नाही. त्यामुळे आम्ही याच्यामध्ये डायरेक्ट राऊंड ऑफ वापरलं होतं. फक्त एकच काळजी घ्यायची आहे, आपल्या पिकांच्या पानावरती उडू द्यायचं नाही. जर पानावर वगैरे उडालं तर झाडं आपलं पीक जाळण्याचे हे चान्सेस त्याच्यामध्ये जास्त असतात. त्यामुळे एकदम कमी स्पीडमध्ये कॅप लावून याच्यामध्ये फक्त नालीमध्ये मारून द्यायचं आहे. आणि जेव्हा आपण मारणार आहे तेव्हा पुरेपूर ओल असणं खूप गरजेचं आहे, तरच आपल्याला त्याचा चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटणार आहे. तर सुरुवातीला बघा आता आम्ही याच्यामध्ये जेव्हा राऊंड ऑफ मारलं होतं तेव्हा पूर्णपणे गवत जळालं होतं. आणि जे वरती समजा कमी स्पीडमध्ये मारलं होतं आम्ही, त्यामुळे छोटे बारीक गवत वरती सुटलं होतं, तेच बघा आता याच्यामध्ये वाढलेलं आहे. आता परत एकदा याच्यामध्ये तणनाशकाचा वापर करणं गरजेचं आहे, जेणेकरून लवकरात लवकर झाडांची ग्रोथ चांगल्या प्रकारे होईल. आणि गवतामुळेच बरेचसे असं आळी वगैरे असते, ते गवतामुळेच आपल्या पिकावरती येत असते. त्यामुळे होईन तेवढं लवकर आपल्याला याच्यामध्ये नियंत्रण करायचं आहे. तर याच्यामध्ये सोयाबीनवर आपण एक आळीचं एक फवारणीही केली होती. तर लहान असताना बघा भरपूर असं आळ्याचं प्रमाण वाढलं होतं, पानं खाल्ले होते, त्यामुळे आपण याच्यामध्ये एक फवारणी घेतली होती. आणि आता जवळपास नॉर्मल थोडंफार 30-40% फुलधारणा झाली, तेव्हा आपल्याला दुसरी फवारणी घ्यायची आहे. त्यामध्ये मग योग्य कीटकनाशक आणि एखादं एक चांगलं टॉनिक याच्यामध्ये आपल्याला वापर करायचा आहे. सध्या बघा ग्रोथ ही एकदम छान प्रकारे आहे. कुठेही तुम्हाला असं जास्त आळ्याचा वगैरे प्रादुर्भाव याच्यामध्ये दिसून येत नाही. आणि तुरीचं हे बघा एकदम वाढ पण ही चांगली झालेली आहे. आणि आता पाऊस उघडला, ऊन पडायला सुरुवात झाली की याची एकदा आपल्याला शेंडे खुडणी करायची आहे. जवळपास तुमच्याकडे ही तूर असेल तर 1-1.5 महिन्यानंतर तुम्ही त्याची शेंडे खुडणी करा. आणि खुडणी करताना जवळपास तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे की पाऊस चालू असताना त्याची शेंडे खुडणी करायची नाही आपल्याला. कारण की जेव्हा आपण शेंडा काढतो तेव्हा पाऊस जर असला तर त्यामध्ये बुरशी लागण्याचे चान्सेस खूप जास्त असतात आणि मग ते झाड हळूहळू त्याच्यामध्ये जळायला सुरुवात होते. तेवढी आपल्याला त्याच्यामध्ये काळजी घेणं खूप गरजेचं आहे.